हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही चाललेलो आहोत अहमदनगरमधील मिलिटरी कॅम्प पाहण्यासाठी। हा मिलिटरी कॅम्प पर्यटकांसाठी वर्षातून 3 वेळा ओपन असतो। 1 मे, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट। फक्त याच दिवशी पर्यटकांसाठी हे ओपन असतं, त्यानंतर ते कधीच ओपन नसतं। तर आम्ही चाललो होतो, तर रस्त्याने शर्विलची मस्ती चालू होती त्याच्या पप्पांसोबत। मिलिटरी कॅम्प खूपच लांब असल्यामुळे आम्ही बाईकवरती चाललेलो होतो। मिलिटरी कॅम्प पाहण्यासाठी लोकांची भरपूर गर्दीही होती। त्यानंतर आम्ही रस्ता क्रॉस केला। ते काका आम्हाला सांगत होते गाडी तिथे पार्क करा म्हणून। त्यानंतर आम्ही गाडी पार्क केल्यानंतर आम्ही चालत निघालो मिलिटरी कॅम्प पाहण्यासाठी। पुढं पण गाडी आली। बाल मम्मीने नाही घातली। तू कोण आहे? तुझं नाव काय? तुझं नाव? हे रणगाडे भारतातील सगळ्या युद्धामध्ये वापरलेले आहेत। प्रत्येक रणगाड्यावरती माहिती लिहिलेली आहे की तो कोणत्या युद्धामध्ये कोणत्या दशकात वापरलेला आहे। तो सर्व माहिती रणगाड्याजवळ लिहिलेली आहे। आतमध्ये बाईक आणण्यासाठी मनाई आहे, कारण ट्रॅफिक जाम होतं आणि पर्यटकांना व्यवस्थित जाता येत नाही, त्यामुळे गाडी आणण्यास बंदी आहे। त्यानंतर आम्ही इथे तिकीट काउंटरमध्ये तिकीट घेतलं। शर्विल पळत चाललेला आहे। तिथे छोटीशी पार्क होती आणि वेगवेगळे पक्षी पण होते, जे पाहण्यासाठी शर्विल खूप फास्टमध्ये गेला। पहा तुम्ही किती छान पक्षी आहेत। ते जाळीच्या आतमध्ये असल्यामुळे व्हिडिओ क्लिअर आलेला नाहीये, पण खूप छान पक्षी होते तिथे। त्यानंतर शर्विल घसरगुंडी खेळण्यासाठी वरती गेला। वरती गेल्यानंतर तो खालीच येत नसत, कारण तो बोलत होता की मी पडेल, मला भीती वाटते। त्यानंतर त्याचे पप्पा वरती गेले आणि त्याला खाली घेतलं। पडन करतोय, मग भीती वाटते तर चढतो। खूप फ्रेश वातावरण होतं। त्यानंतर इथे आमचा पास त्यांनी चेक केला। आणि आतमध्ये आमची एंट्री झाली। इथे तुम्ही जिकडे पाहाल तिकडे फक्त आणि फक्त रणगाडेच दिसणार आहेत।
कारण हे फक्त रणगाड्याचंच कॅम्प आहे. खूप सारे लोक हे पाहण्यासाठी आलेले आहेत. हे पहा तुम्ही, प्रत्येक रणगाड्याची माहिती त्याच्या समोर लिहिलेली आहे. प्रत्येक पर्यटक आपापले फोटो त्या प्रत्येक टँक समोर काढत होते. पहा तुम्ही, अशा प्रकारे पुढे बोर्ड लिहिलेले की ते कोणत्या युद्धामध्ये वापरलेलं आहे, कोणत्या काळात वापरलेलं आहे, सगळी इन्फॉर्मेशन त्या येलो बोर्डवरती लिहिलेली आहे. त्यानंतर आम्ही आतमध्ये आलो. तिथे प्रत्येकाचे फोटोज लावलेले आहेत जे शहीद झालेले आहेत, जे त्या लोकांचे, आर्मी मॅनचे. इथे तेजस विमान पण आहे. बाहेर आल्यानंतर आम्ही दुसरे रणगाडे पाहिले. खूप सारे वेगवेगळे रणगाडे होते. प्रत्येक रणगाड्याची माहिती ज्याची त्याच्या समोर लावलेली आहे. त्यानंतर आम्ही दुसऱ्या रूममध्ये गेलो. तिथे शहीद झालेल्या जवानांची माहिती होती, त्यांना कोणते मेडल वगैरे मिळाले, त्यांच्या पेपरमध्ये आलेले फोटोज अँड ऑल सगळं त्या रूममध्ये होतं. रणगाडे पाहण्यासाठी भरपूर लोक गर्दी करत होते. खूप सिस्टमॅटिक पद्धत होती तिथे. अशा प्रकारे त्या रणगाड्याची माहिती समोर होती. रणगाडे खूपच प्रशस्त आहेत. तुम्ही पण नक्की विजिट करा. जिकडे पाहावे तिकडे सगळीकडे रणगाडे दिसत होते.
शर्विलचं चाललं होतं मम्मी तिकडे जाऊया इकडे जाऊया. सगळे रणगाडे पाहून झाल्यानंतर आम्ही समोर गेलो. शर्वीला मी म्हणत होते की तुझा फोटो काढू, इथे उभा राहू. तर तो बोलायचा नाही मम्मी मी आता उतरतो, मी खूप कंटाळलोय, मला खाऊ दे ना, असं बोलत होता तो. त्याच्यानंतर इथे त्याने थोडा वेळ मस्ती केली. आणि आम्ही मग निघालो. इथे तो मला म्हणत होता की हे तुटून गेले मम्मी, हे तुटून गेले, मला दाखवत होता तो ते. त्यानंतर आम्ही पुढे आलो. जिथून एक्झिट होतं म्हणजे बाहेर जाण्यासाठी रस्ता होता. इथं कारंजे होते पण ते चालू नव्हते, नुसतंच पाणी होतं. हे काय होतं काही समजलं नाही. नंतर शर्विल इकडून तिकडे पळत सुटला. इकडे नो एंट्री होती त्याच्यामुळे ते लावलेलं होतं, पण तरी पण त्याला आतमध्ये जायचं होतं. इथून मी त्याला पकडलं तर तो दुसरीकडून आतमध्ये निघण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर त्याचे पप्पा खाऊ घेऊन आले. आणि आम्ही निघालो आता घरी. जाताना हे रस्त्याने रणगाडी होते. त्यानंतर आम्ही आलो भुईकोट किल्ल्यावरती. तिथे रस्त्याच्या दोन्ही साईडनी फुल गर्दी होती, म्हणजेच खूप सारे दुकानं लागलेले होते. खेळण्याचे, गिफ्ट आर्टिकल्स, शोपीस, बलून्स वगैरे खूप सारे होते. चॅटचे पण होते, म्हणजे खायचे वगैरे खूप सारे दुकानं होते. त्याच्यामुळे खूप गर्दी होते, ट्रॅफिक जाम झालेलं होतं. कारण सगळे लोक भुईकोट किल्ल्यावरती पर्यटनासाठी चाललेले होते. भुईकोट किल्ल्यावरती पंडित जवाहरलाल नेहरू यांना इंग्रजांनी कैद करून ठेवलेले होते. भरपूर सारं खाऊचं पण होतं, पाणीपुरी होती, भुट्टे, आईस्क्रीम वगैरे खूप सारं होतं. असं वाटत होतं जसं काही आपण एखाद्या यात्रेमध्येच आलेलो आहोत. अशा प्रकारे रस्त्याने फुल गर्दी होती. प्लेइंगसाठी पण लहान मुलांसाठी खूप काही होतं. त्यानंतर आम्ही आलो इथे शर्विलला आईस्क्रीम खाण्यासाठी दिली. शर्विलने आईस्क्रीम आणि कोकोनट कँडी घेतली होती. नंतर आम्ही भुईकोट किल्ल्याकडे रवाना झालो. पहा तुम्ही किती गर्दी होती, किती पर्यटक आलेले होते. तसेच जवानही होते. अशा प्रकारे हा बाहेरून भुईकोट किल्ला दिसत आहे.
सिंहकोट किल्ला वरून पाहण्यासाठी, त्याच्यावरती जाण्यासाठी खूप गर्दी होती. खूप मोठी लाईन लागलेली होती. पाहू शकता तुम्ही किती मोठी लाईन होती. त्याच्यामुळे वरती जाणं आम्ही स्किप केलं आणि आम्ही डायरेक्ट गेलो आतमध्ये. त्यानंतर झाडाखाली बसून शर्विलने कॉटन कँडी खाल्ली. वातावरण खूप छान होतं. निसर्गरम्य वातावरण कोणाला आवडत नाही. त्यानंतर आम्ही निघालो ज्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांना कैद केलेलं होतं अशा या जेलमध्ये. त्याच्या जेलमधल्या आतल्या भिंतींवरती सगळे त्या काळातील न्यूजपेपरवरती छापून आलेले आर्टिकल्स, बातम्या, त्या आतमध्ये भिंतींवरती त्यावेळेसचे आर्टिकल छापून आलेले ते सगळे प्रिंट करून लावलेले होते. तसेच फोटोजही होते, सर्वांचे फोटो. ते पाहण्यासाठी पर्यटकांची खूप सारी गर्दीही होती. अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.